आहे राष्ट्रपती भवनाचा आणि त्या या पुस्तकात त्यांनी राष्ट्रपती भवनात घडलेल्या काही घटनांची नोंद केली आहे। त्याच्यातली एक घटना मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर अमेरिकेचे राष्ट्रपती रिचर्ड निक्सन आणि त्यांची पत्नी पेट्रिशिया निक्सन हे राष्ट्रपती भवनात थांबलेले होते। भारत दौऱ्यावर ते आलेले असताना त्यांच्या स्वागतासाठी त्यांना राष्ट्रपती भवनात थांबवलेलं होतं आणि त्यांना मग भेटायला आपल्या देशातील एक छतरपूर नावाचा जिल्हा आहे त्याच्यातला एक लोकांचा ग्रुप भेटायला आला आणि त्यांनी त्या लोकांनी पेट्रिशिया निक्सन यांना एक टोपली भेट दिली। ती टोपली सजवलेली होती आणि त्या टोपलीत अंडी होती आणि ती अंडी त्यांनी भेट दिलेली होती। पेट्रिशिया निक्सन यांना खूप आश्चर्य वाटलं की ह्या लोकांनी मला अंडी का गिफ्ट केली असतील। मग नंतर त्यांना आता ते आपल्या भारताचे लोक थोडे साधे भोळेच आहेत, मग त्या पुढे काय निष्पन्न झालं बघा। मग जेव्हा या गोष्टीचा त्यांनी तपास केला की ह्या लोकांनी मला अंडी का गिफ्ट केली असतील बुवा, तर त्यांच्या असं लक्षात आलं की राष्ट्रपती भवनात जो इंट्रोडक्शन म्हणजे त्यांच्या परिचयाचा जो निक्सन यांना असं सांगण्यात आलं होतं यांच्याविषयी की शी कम्स फ्रॉम द कंट्री दॅट हॅज कॉन्कर्ड द मून, म्हणजे ह्या अशा देशातून आलेल्या आहेत की ज्यांनी चंद्रावर विजय मिळवलेला आहे। 70 हे असं एक वर्ष होतं की अमेरिकेने चंद्रावर माणूस पाठवला होता आणि चंद्रावर पाऊल ठेवणारा अमेरिका हा पहिला देश होता। पण आपल्या भारताच्या साध्या भोळ्या लोकांनी त्याचा अर्थ असा घेतला की जसं आपल्या भारतात खूप आक्रमणकारी आले त्यांनी आपल्याला कॉन्कर्ड केलं, म्हणजे आपल्यावर विजय मिळवला, आपल्या देशाची लूट केली, आपल्या देशात काही राहिले, तर त्यांना असं वाटलं की अमेरिकेने सुद्धा चंद्रावर कॉन्कर्ड केलंय म्हणजे ते हे नक्की चंद्रावर राहत असतील आणि ते चंद्रावरूनच इथं आले असतील। मग चंद्रावर त्यांना अंडी कुठून भेटते, म्हणून त्यांनी गिफ्ट मध्ये त्यांना अंडी दिली होती। या गोष्टीचा नंतर खुलासा झाला। तर बघा आपल्या देशाचे लोक आधीपासूनच खूप साधे भोळे होते, म्हणून इंग्रज सुद्धा 150 वर्ष आपल्या देशावर राज्य करू शकले। आता आपल्याला सुद्धा आज हा सिंपल माइंडसेट आपल्या लोकांमध्ये दिसायला बघायला मिळतो। तर जेव्हा भारतात इंग्रज आले त्याच्या आधी भारत एक सुवर्ण म्हणजे सोने की चिडिया असं म्हटलं जायचं भारताला। तर एक रिपोर्ट सांगतो की 1765 ते 1900 मध्ये आजच्या हिशोबाने 65 ट्रिलियन US डॉलर्स इतकी लूट इंग्रजांनी आपल्या देशाची केली, म्हणजे आजच्या हिशोबाने 5595 लाख करोड रुपये इतके त्यावेळेचे त्यांनी आपल्या देशातली संसाधनं लुटून नेले। जर हा पैसा आपल्या देशात राहिला असता तर तो आज जर आपल्या देशात 142 करोड लोकांना वाटला असता तर प्रत्येकाला 40 लाख रुपये मिळाले असते, इतका संपन्न आपला देश राहिला असता। त्यावेळी आपल्या देशाची जी औद्योगिक उत्पादन होतं त्याच्यात ती 25% आपली हिस्सेदारी होती, जी इंग्रज 1900 पर्यंत ती 2% झाली आणि आज सुद्धा आपल्याला वाटतं की आपल्या देशात खूप उत्पादन होतंय, तर त्याचा वाटा फक्त 2.9% इतका आहे। म्हणजे आज सुद्धा आपला देश 25%च्या आसपास सुद्धा नाहीये, म्हणजे इतकं नुकसान पारतंत्र्यामुळे झालं। मग याला सगळं काय कारणीभूत होतं तर गुलामी, पारतंत्र्य। त्यावेळेस आपल्या देशात बघा पूर्वीच्या काळी मौर्य साम्राज्य होतं, गुप्त साम्राज्य होतं, ते ह्या सगळ्या स्वर्णिम सत्ता होत्या, पण ते महाराजांचा प्रभाव संपल्यावर पुन्हा या सत्तांचा राज झाला आणि ते लयाला गेले आणि पुन्हा हे जर आपला देश उभा राहू शकतो आहे, टिकतो आहे, देशातली व्यवस्था व्यवस्थित चालते, ती केवळ एकाच याच्यामुळे संविधान आणि लोकशाही। म्हणजे नीती येतात जातात पण देशाचं कामकाज चालूच राहतं। संविधान हे असं आहे की आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे आणि ह्या संविधानाचा गौरव करण्यासाठीच आपण आज इथं जमलेलो आहोत। म्हणूनच आपण 26 जानेवारीला प्रजासत्ताक म्हणजे हे आपलं राज्य आहे, प्रजेचं रयतेचं राज्य आहे, म्हणून आपण ह्या दिवशी प्रजासत्ताक दिन साजरा करतो आणि आपल्या संविधानाला मानाचा मुजरा करतो। तर बघा स्वातंत्र्याची सावली, संविधानाचा मान, प्रजासत्ताक दिन देतो नवा प्राण, चालू द्या यशस्वी वाटचाल, भारत मातेचा करू सन्मान। आता आपल्याला आपल्या भारत मातेचा आरोहण आपल्या ग्रामपंचायतीचे सदस्य श्री यशोधन काकाजी निकम यांनी करावे अशी मी त्यांना नम्र विनंती करते।